मित्रांनो, गेल्या 100 वर्षात मानवाने ब्लॅक होल पासून ते बर्मुडा ट्रायंगल पर्यंत असे अगणित रहस्य आणि अवघड प्रश्न सोडवले आहेत. पण एक प्रश्न मात्र असा आहे ज्याचं उत्तर 100 वर्षात तर काय 500 वर्षातही मानवाला सापडलेलं नाही, आणि ते आहे स्त्री. हो मित्रांनो, स्त्रीचे मन. मी गंमत करत नाहीये. जेव्हा जगातील सर्वात महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांना विचारलं गेलं होतं की तुमच्याकडे कोणत्या गोष्टीचं उत्तर नाहीये, तेव्हा या दोघांचंही उत्तर होतं स्त्री. पण मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्ही स्त्रियांच्या मनातले थोडे का होईना समजू शकाल. कारण आज मी तुम्हाला स्त्रियांच्या 7 अशा गुणांबद्दल सांगणार आहे जे प्रत्येक स्त्री किंवा मुलगी कोणत्याही मुलामध्ये बघत असते. यातील 6वा आणि 4थ्या नंबरचा गुण तर असा आहे जी प्रत्येक मुलगी मुलामध्ये पाहतेच. त्यामुळे एकही गुण चुकू नका. चला तर मग ह्या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 7, संयम ठेवून ऐकणे. मित्रांनो, कोणतेही नाते आणि त्या नात्यामधील संवाद ह्या दोन्ही गोष्टींवर हजारो वेळा केल्या गेलेला अभ्यास आणि संशोधनामध्ये ही गोष्ट कित्येकदा सिद्ध झाली आहे की कोणत्याही सामान्य संवादाला प्रभावी संवाद बनवण्याकरता ऐकणं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण ह्याच मुद्द्याकडे अनेक लोक सर्वात जास्त दुर्लक्ष करतात. तुम्ही अनेक लोकांना पाहिलं असेल जे नेहमीच फक्त स्वतःबद्दलच बोलत असतात. मी असा आहे, माझ्याजवळ हे आहे, माझ्याजवळ ते आहे. एकूण काय तर तुम्ही जितका वेळ त्यांच्यासोबत राहाल तुम्हाला असं वाटेल की तुमचा जन्म फक्त त्यांच्याच गोष्टी ऐकण्यासाठी झाला आहे. आणि जेव्हा तुम्ही काही बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा ही लोक त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करून पुन्हा आपलेच बोलणे सुरू करतात. आता मला सांगा की तुम्हाला अशा प्रकारच्या व्यक्तीबरोबर बोलायला आवडेल का? तुमचं सरळ उत्तर असेल कधीच नाही. आपल्या सर्वांना माहितीच आहे की मुलींना बोलायला किती आवडतं ते, आणि त्यांना जर असा मुलगा मिळाला जो त्यांच्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकून घेईल आणि गोष्टी पूर्ण झाल्यानंतरच काहीतरी बोलेल, तर अशी मुले मुलींची आवडते होऊन जातात. वास्तविक पाहता बोलण्यासाठी मुलींकडे असंख्य विषय असतात. त्यांना अशाच एका जोडीदाराची गरज असते जो त्यांच्या गोष्टींना संयमाने ऐकून घेईल, त्यांच्या भावनांना समजून घेईल. नंबर 6, मुलींना गप्पा मारणारी मुले फार आवडतात. मित्रांनो, मुलींना गप्पा मारायला किती आवडते हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या प्रोफेसर रोनेला यांनी जेव्हा काही विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांवर संशोधन केलं तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया जास्त बोलतात, आणि अशी मुलं जे गप्पा मारण्यात पटाईत असतात अशा मुलांकडे मुली जास्त आकर्षित होतात. मुलींना हे खूप आवडतं जेव्हा कोणी त्यांच्याबरोबर शुद्ध मनाने संवाद साधतं, त्यांच्या गोष्टी ऐकून घेतं आणि त्यांच्यासोबत आपले अनुभव शेअर करतं. खरं तर बोलताना मुलींचं तुम्ही काय बोलताय ह्याच्यापेक्षा तुम्ही कसं बोलताय ह्यावर जास्त लक्ष असतं. मित्रांनो, काही मुलं मुलींसोबतही त्याच पद्धतीने बोलतात जसं की ते आपल्या पुरुष मित्रांसोबत बोलतात. पण ही त्यांची खूप मोठी चूक असते. कारण एखाद्या मुलीशी तुम्ही जर मोठ्या आवाजात बोलाल किंवा अपमानास्पद शब्दांचा प्रयोग करून बोलाल तर ती मुलगी तुम्हाला पसंत करणं तर लांबच, पण ती तुम्हाला एक बालिश असभ्य मुलगा समजेल. ही गोष्ट तर तुम्ही तुमच्या शाळेत, कॉलेज आणि ऑफिसमध्ये अनुभवली असेलच की मुली जास्त करून त्याच मुलांशी बोलतात ज्यांच्या बोलण्यामध्ये नम्रपणा आणि सभ्यता असते. नंबर 5, नीटनेटके, टापटीप आणि स्वच्छ पर्सनॅलिटी. मित्रांनो, जास्त करून मुलांच्या दृष्टीने चांगल्या व्यक्तिमत्वाची व्याख्या म्हणजे फक्त सूट बूट आणि महाग कपडे घालणं अशीच असते. पण असं अजिबात नसतं. चांगल्या पर्सनॅलिटीचा अर्थ 5,000चा शर्ट घालणं नसतं, तर 500च्या शर्टालाही 5,000च्या शर्टासारखं घालणं असा असतो. सांगायचा मुद्दा असा की तुम्ही जर नीटनेटके कपडे घालता आणि चांगल्या प्रकारे तयार होता तर आपसुकच तुम्ही कोणालाही आकर्षकच वाटता. पण आपल्या काही मित्रांसाठी नीटनेटके राहणं, चांगला ड्रेस घालणं आणि आकर्षक पर्सनॅलिटी यासारख्या गोष्टी अस्तित्वातच नाहीये. कारण ही लोक फक्त आणि फक्त आपल्या कामामध्येच व्यस्त असतात. जर का तुम्ही सुद्धा
अशाच मुलांपैकी एक आहात ज्यांना आंघोळ करणं, शेविंग करणं किंवा इस्त्री केलेले कपडे घालणे असली कामे फालतू वाटतात, तर मित्रांनो, आपल्या ह्या सवयीत आत्ता सुधारणा करून घ्या. कारण भलेही तुम्हाला ह्या गोष्टीचा इतका फरक पडत नसेल, पण मुली मात्र तुमच्याशी बोलताना तुमच्या केसापासून तर तुमच्या बुटापर्यंत सर्व काही निरीक्षण करत असतात. आणि जर तुम्ही स्वच्छ नीटनेटके राहत नसाल तर मुलीपर्यंत हा संदेश पोहोचतो की तुम्ही स्वतःच आपली काळजी घेऊ शकत नाही. आणि एखाद्या मुलीने आपल्याबद्दल असा विचार करावा हे तर कोणत्याही मुलाला अजिबात आवडणार नाही. तर मित्रांनो, आजपासूनच आपल्या नीटनेटकेपणा, स्वच्छतेवर लक्ष देणं सुरू करा. शक्यता आहे की एखादी मुलगी ह्या पॉइंटकडे दुर्लक्ष करेल, पण पुढच्या पॉइंटला तर जवळजवळ प्रत्येक मुलगी नोटीस करतेच. आणि तो आहे नंबर 4, आयुष्यात छंद जोपासणे, मोठी ध्येय ठेवणे. आता हा पॉइंट खरोखरच खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्या बॉलिवूड सिनेमांमध्ये तुम्ही ज्या लैला मजनू टाईप प्रेमकथा बघत असताना त्या कथा फक्त सिनेमात बघायलाच बऱ्या वाटतात. आजच्या वास्तविक जीवनाशी त्याचा काडीचाही संबंध नसतो. सांगायचा मुद्दा हा की वास्तविक जीवनात मुलींना अशी मुलं अजिबात आवडत नाही जे फक्त त्यांच्याच विषयी बोलत असतात आणि आपली सर्व कामं सोडून फक्त त्यांच्याच मागे मागे फिरत असतात. कारण अशा मुलांच्या आयुष्यात कोणतेही ध्येय किंवा मोठा उद्देश नसतो. अशा मुलांच्या आयुष्यात मुली येतात तर खरं, पण फक्त टाइमपास आणि मजा करण्यासाठी, आणि नंतर निघून सुद्धा जातात. जर तुमचा एखादा छंद आहे जसे की क्रिकेट, फुटबॉल, गिटार वाजवणं किंवा डान्स करणे, तर तुम्ही तुमच्या ह्या क्षेत्रात सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी तुम्ही आपल्या शाळेत, कॉलेजमध्ये किंवा आपल्या सोसायटीत तरी बेस्ट असायलाच हवे. ह्यामुळे लोकांमध्ये तुमची एक वेगळीच ओळख निर्माण होईल आणि लोक तुम्हाला फक्त तुमच्या नावानेच नाही तर तुमच्या छंदामुळे ओळखू लागतील. मुलींना पण अशी मुलं खूप आवडतात ज्यांचे काही छंद असतात किंवा जीवनात काही उद्दिष्ट आणि ध्येय असतं. नंबर 3, जे त्यांचे कौतुक आणि रिस्पेक्ट करतात. मित्रांनो, रिस्पेक्ट ही एक अशी गोष्ट आहे जी एका जेंटलमॅन मुलाला एका छपरी सडकछाप मुलापासून वेगळं बनवते. तुम्ही जर समोरच्या व्यक्तीला रिस्पेक्ट देता तर त्याच्या मनातही तुमच्यासाठी आपोआप रिस्पेक्ट निर्माण होतो. आणि हे फक्त मुलांसाठीच नाही तर सर्वांच्याच बाबतीत लागू पडतं. हो, पण मुलींच्या विषयी हे 10 पटीने जास्त लागू पडतं जेव्हा तुम्ही लोकांच्या गर्दीत किंवा एखाद्या समोर त्यांना रिस्पेक्ट देता. पण काही मुलं खोटा मुखवटा लावलेला रिस्पेक्ट देतात ज्याला मुली लगेच ओळखतात. मुली फक्त हेच पाहत नाही की तुम्ही त्यांचा किती आदर करता, त्या हे पण पाहत असतात की इतरांशी तुम्ही कसे वागता. मुलींना अशी मुलं जास्त आवडतात जे इतरांचाही सन्मान त्याच प्रकारे करतात जसा सन्मान तुम्ही त्यांचा करता. मुलांचा दयाळूपणा हा गुण मुलींना जास्त आकर्षित करतो. जर हा व्हिडिओ कोणतीही मुलगी पाहत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी जे बोलतोय ते बरोबर आहे की नाही. आता पुढचा जो पॉइंट आहे त्या मुली फक्त पाहतच नाही तर ह्या पॉइंटच्या मुली प्रचंड फॅन असतात. आणि तो गुण आहे नंबर 2, चांगली विनोदबुद्धी असणे. आजच्या धावपळीच्या जगात लोकांमध्ये चांगली विनोदबुद्धी मिळणं हिरे मिळवण्यापेक्षाही जास्त दुर्मिळ झालं आहे. अशामध्ये जर तुमच्यामध्ये हा दुर्मिळ गुण असेल तर तुमचं खूप खूप अभिनंदन. कारण लोकांना तुमच्यासारखीच लोक आवडतात ज्यांची विनोदबुद्धी उत्तम असते. ही लोक तणावपूर्ण वातावरणातही काहीतरी मजेशीर बोलून वातावरणाला हलकं फुलकं करतात. आता तुम्ही तुमच्या मित्रमंडळीचं उदाहरण घ्या. तुमच्या मित्रांमध्ये असा एक मित्र तर नक्कीच असेल ज्याची विनोदबुद्धी इतरांच्या तुलनेत खूप जास्त चांगली असेल आणि म्हणूनच त्याला तुम्हीच नाही तर आसपासच्या सोसायटीतील लोक सुद्धा ओळखत असतील. मुलींनाही अशा मुलांसोबत राहणं ह्याकरता पसंत असतं कारण ही मुलं इतर मुलांसारख्या त्याच त्या एकसारख्या बोरिंग गोष्टी करत नाही तर आपल्या गमतीदार स्वभावामुळे नेहमी सर्वांना हसवत असतात. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की हसण्यामुळे तुमचा मेंदू डोपामिन नावाचं एक केमिकल निर्माण करतो ज्याच्यामुळे तुम्ही आनंदी राहता. आणि हेच ते कारण आहे ज्यामुळे मुली अशा मुलांसोबत जास्त आनंदी राहतात. चला आता येऊया आपल्या शेवटच्या पण एका खूप महत्त्वाच्या गुणावर ज्याच्याशिवाय तर मुली
आपल्या जीवनसाथी निवडू शकत नाही आणि तो आहे नंबर 1, मानसिकदृष्ट्या मजबूत असणे. मित्रांनो, तुम्हाला हे तर माहितीच आहे की मुलांच्या तुलनेत मुली जरा जास्तच भावनिक असतात आणि म्हणूनच त्यांना अशा मुलांची गरज असते जे मानसिकदृष्ट्या मजबूत आणि शक्तिशाली असतात. मित्रांनो, शारीरिकदृष्ट्या मजबूत असणं आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असणं ह्या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. कारण हे आवश्यक नाही की ज्या मुलाकडे 6 पॅक ॲप्स असतात किंवा सशक्त शरीर असतं ते मानसिकदृष्ट्या पण तेवढेच मजबूत असतील. आणि म्हणूनच मुली वेगवेगळ्या परिस्थितीत मुलांचे निरीक्षण करत असतात की तो मुलगा तणावपूर्ण परिस्थितीत कसा वागतो किंवा कोणत्याही समस्येला, संकटाला कसा सामोरे जातो. संकट बघून तो हार मानतो का, त्याला राग येतो का, की शांत मनाने उपाय शोधण्याकडे तो लक्ष केंद्रित करतो. ह्या सर्व गोष्टींमुळेच हे कळत असतं की तो मुलगा मानसिकदृष्ट्या किती मजबूत आहे. मुलींना असाच जोडीदार हवा असतो जो शारीरिकदृष्ट्या मजबूत असण्यासोबतच मानसिकदृष्ट्या सुद्धा तेवढाच मजबूत असायला हवा. मित्रांनो, हे होते ते 6 गुण ज्या स्त्रिया पुरुषांमध्ये पाहत असतात. आपल्या शहाणपण चॅनलच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.